नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या मधल्या ओळीचा संपूर्ण आधार वरिष्ठ पत्रकार श्री शेखर गुप्ता यांनी केलेलं विश्लेषण आणि त्यांचं द प्रिंट हे जे पोर्टल आहे तो आधार आहे. आणि मला असं वाटलं की ते इंग्रजीमध्ये त्यांनी जे विश्लेषण केलेलं आहे ते आपल्या मराठीतल्या प्रेक्षकांना समजायला हवं. आणि मला याची पूर्ण कल्पना आहे की महाराष्ट्र राज्य सरकारचं काय होणार याकडे आज अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असून सुद्धा दोन महत्वाचे मुद्दे आपण मधल्या ओळीमध्ये टॅग केलेले आहेत. एक म्हणजे बिल्किस बानोचे जे आरोपी आहेत ते आरोपी जेल बाहेर आले तेच मुळात सर्वोच्च न्यायालयाच्या चुकीच्या निर्णयामुळे, ज्याला त्यांनी स्वतःच्याच नव्या आदेशामध्ये स्ट्रेंज ऑर्डर असं म्हटलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असून सुद्धा बिल्किस बानोचे जे आरोपी आहेत, कारण मी काल श्री शरद पवार यांची पत्रकार परिषद काळजीपूर्वक बघत होतो, त्यांची पत्रकार परिषद जी सुरू झाली तीच मुळात ह्या मुद्द्यांनी झाली होती. ते असं म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा आलेला आहे तो निवाडा पाहता महाराष्ट्र सरकारनं, कारण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की त्यांच्या शिक्षेमध्ये सूट देण्याचा जो अधिकार आहे तो गुजरात सरकारला नाहीये, तो महाराष्ट्र सरकारला आहे. कारण गुजरातमध्ये बिल्किस बानोला असं वाटलं की ज्या पद्धतीनं हा तपास झाला, आधी तर हा तपास झाला, त्यानंतर ह्या तपासामध्ये काही सापडतच नाही आणि आरोपी सुद्धा आम्हाला मिळून येत नाहीत असं तपास यंत्रणेनं न्यायालयामध्ये सांगितलं गुजरातच्या, आणि गुजरातच्या न्यायालयानं ते म्हणणं मान्य केलं आणि ती केस क्लोज केली होती. त्यानंतर बिल्किस बानो ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये थेटपणे गेल्या, जो भारतीय राज्यघटनेनं आर्टिकल 32 नुसार अधिकार दिलेला आहे त्याप्रमाणे त्या गेल्या. आणि मग तिथे तपास यंत्रणेला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, सीबीआयला स्पेशली, की तुम्ही तपास करा. या सगळ्या घटनाक्रमामध्ये बिल्किस बानोला असं वाटलं की गुजरातमध्येच हे प्रकरण जर चालू राहिलं तर आपल्याला न्याय मिळणार नाही, आणि त्या बॉम्बे हायकोर्टामध्ये आल्या. स्पेशल कोर्ट तिथे एस्टॅब्लिश झालं. दिवंगत रमेश भाटकर यांच्या पत्नी आणि न्यायाधीश मृदुला भाटकर यांच्यासमोर हे प्रकरण चाललं आणि सगळ्या आरोपींना इथे शिक्षा आली. आणि म्हणून हा संपूर्ण खटला हा महाराष्ट्रामध्ये चाललेला असल्यामुळं गुजरात सरकारनं जी शिक्षेमध्ये माफी दिलेली आहे तो तुमचा अधिकारच नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं असल्यामुळं श्री शरद पवार यांनी तोच धागा पकडून असं म्हटलं की महाराष्ट्र सरकारनं असं करू नये. आणि अशा पद्धतीची त्यांची कालची वक्तव्य आली की जी सूचित करतायत की त्यांना अशी भीती वाटते आहे की भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये सरकार असल्यामुळं या आरोपींना या शिक्षेतनं जशी गुजरातमध्ये सूट मिळाली तशी ती मिळेल. परंतु द प्रिंटची पूर्ण स्टोरी आपण जर वाचली तर लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीची इच्छा असो किंवा नसो ते त्यांना करणं शक्य नाही. पण त्याच्याही आधी खरं तर हा दोष आता गुजरात सरकारला द्यायचा का ह्याबद्दलच विचार करावा लागेल. अशा पद्धतीचा निवाडा हा यापूर्वी जेव्हा बिल्किस बानो केसमधल्या आरोपींना गुजरात सरकारने शिक्षेतनं सूट दिली आणि सोडलं तेव्हाचा सगळा घटनाक्रम सूचित करतो की सर्वोच्च न्यायालयानेच मुळात चुकीचा निवाडा दिलेला होता, जो त्यांनी आता दुरुस्त केलेला आहे. आणि तेव्हा की ज्यावेळेला गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका ज्या विक्रमी मताने भारतीय जनता पार्टीने जिंकल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नावावरती मत मागितलं, त्या विशिष्ट काळाच्या आधीच हे 30 आरोपी हे 15 आरोपी हे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जेल बाहेर आले. तो हा सगळा जो निवाडा होता तो एकदा नीट समजून घेतला की मग आपल्या लक्षात येतं की सर्वोच्च न्यायालय सुद्धा, ज्याला इंग्रजीमध्ये ब्लंडर आपण म्हणतो, ते ब्लंडर कसं करतं. मुळामध्ये ह्या 15 आरोपीपैकी एक आरोपी हे आधी गुजरातच्या न्यायालयामध्ये गेले. गुजरातच्या न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही खूप चांगलं वर्तन केलेलं आहे आणि आपल्या सरकारच्या धोरणाप्रमाणे गुजरातमध्ये असं धोरण आहे की एखाद्या आरोपीला जर जन्मठेप झाली आणि त्यांनी जर 13-14 वर्षाचा कालखंड हा कोठडीमध्ये काढला आणि त्याचं वर्तन चांगलं आहे असं जर जेल अथॉरिटीच्या, राज्य सरकारच्या तत्सम यंत्रणांच्या लक्षात आलं तर त्याला जेल बाहेर येण्याची संधी मिळते. परंतु ज्यावेळेला हे आरोपी गुजरातमध्ये न्यायालयात गेले त्यावेळेला गुजरात सरकारने सांगितलं की असं करणं शक्य नाहीये, आमचं तुमच्याबद्दलचं जे मत आहे ते बदललेलं नाही. मग ते नंतर बॉम्बे हायकोर्टामध्ये आले, कारण गुजरात सरकारने सांगितलं की मुळात हा अधिकारच आम्हाला नाहीये, तुमचा जो निवाडा आहे तो बॉम्बे हायकोर्टामध्ये, म्हणजे मुंबई महाराष्ट्रामध्ये झालाय, बॉम्बे हायकोर्ट नाही स्पेशल कोर्टामध्ये झालाय, त्यामुळे तुम्ही तिथे जा. ते इथे आपल्या बॉम्बे हायकोर्टामध्ये आले. बॉम्बे हायकोर्टाने पण सांगितलं
आणि बॉम्बे हायकोर्टामध्ये पण गुजरात सरकार आणि तत्कालीन तपास यंत्रणा सीबीआयने सांगितलं की अशा पद्धतीची सूट तुम्हाला देता येणार नाही आणि तुमच्या शिक्षेमध्ये सवलत देण्याचा अधिकार पण आम्हाला नाहीये. हे प्रकरण बॉम्बे हायकोर्टामध्ये सुरू असतानाच हे आरोपी, त्यातले एकच आरोपी हे थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले. म्हणजे बघा, खालच्या कोर्टाची ऑर्डर विरोधात आहे, गुजरात सरकारचं मत विरोधात आहे, तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयचं मत विरोधात आहे, महाराष्ट्र सरकारचं मत विरोधात आहे, बॉम्बे हायकोर्टाचं मत विरोधात आहे आणि तरी ते सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर आजच्या निवाड्यामध्ये, म्हणजे काल आलेल्या निवाड्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालय म्हणाले तशी एक स्ट्रेंज ऑर्डर पास केली गेली की जी स्ट्रेंज ऑर्डर ही या आरोपीच्या बाजूनं गेली. म्हणजे आरोपीचं जे म्हणणं होतं की माझ्या फंडामेंटल ज्या मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारांचं हनन झालेलं आहे, मी इतकं चांगलं वर्तन केलेलं असून सुद्धा केवळ महाराष्ट्र सरकारला तो अधिकार आहे असं म्हणत गुजरात सरकार आणि तपास यंत्रणा माझ्या अधिकाराचं हनन करतायत. म्हणून ही मंडळी, हे व्यक्ती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि रंजकपणे जी गोष्ट कुठेही कशाही पद्धतीनं कुठल्याही सरकारच्या अनुमोदनामध्ये आलेली नाहीये ती गोष्ट सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आणि त्यांनी गुजरात सरकारला सांगितलं की ठीक आहे, महाराष्ट्र सरकारचं जे काही व्हायचं ते होईल, पण तुम्ही तुमच्या धोरणाप्रमाणे ह्या आरोपींच्या मुक्ततेबद्दलचा निवाडा करा आणि त्यांना सुटका देता येऊ शकते की नाही ते बघा. म्हणजे जे ज्युरिडिक्शनच महाराष्ट्र सरकारचं आहे ते ओव्हरलॅप केलं, ते बाजूला ठेवलं आणि थेट सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारला सांगितलं की तुम्ही ते बघा. आणि हा सगळा घटनाक्रम घडल्यानंतर त्यांच्या धोरणाप्रमाणे 13-14 वर्ष हे आरोपी जेलमध्ये होते, तर त्यांच्याकडचं जे धोरण होतं त्याप्रमाणे गुजरात सरकारनं अवघ्या 30 दिवसाच्या आत, म्हणजे त्याला आपण रॅपिड स्पीड म्हणतो तशा पद्धतीनं मुळात एकाच आरोपीचं हे आपल्याबद्दल मुक्ततेचं मागणं होतं. बाकीच्या एका आरोपीबरोबर जशी ही केस गुजरात सरकारकडे आली तशी बाकीच्या उर्वरित 14 जणांना सुद्धा अर्ज केला आणि अवघ्या 30 दिवसाच्या आत गुजरात सरकारनं ह्या सगळ्या जणांना तुमचं वर्तन फार छान आहे म्हणून सोडून दिलं. आणि त्यानंतर मग देशभरामध्ये बघितलं आपण की एक प्रकारचा ह्या आरोपींच्या स्वागतासाठी जे सोहळे झाले, मिठाई भरवली गेली, त्यानंतर एक प्रकारची नाराजी व्यक्त झाली. स्वतः बिल्किस बानो ह्या पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या, कारण मधल्या काळामध्ये बिल्किस बानोनी ह्या अशा पद्धतीच्या शिक्षा मुक्ती संदर्भात गुजरात सरकारला जो अधिकार दिलेला आहे त्याबद्दलची रिव्हिजन पिटिशन पण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती, जी फेटाळण्यात आली होती. पुन्हा त्या सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या, मग त्यांच्या बरोबरच काही जनहित याचिका दाखल झाल्या आणि ह्या सगळ्या याचिकांची सुनावणी करत असताना सर्वोच्च न्यायालयाच्या 2 न्यायाधीशांनी काल हे मत नोंदवलं की आमच्याच सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जो निवाडा दिलेला आहे तो एका प्रकारचा स्ट्रेंज ऑर्डर आहे. आता त्या स्ट्रेंज या एका शब्दामध्ये किती अर्थ निघतात बघा. म्हणजे आता अर्थात आपण त्यावेळेच्या निवाड्याबद्दल स्वतःच सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलेलं असल्यामुळं ह्याबद्दल काहीही अर्थ काढू शकतो. विशिष्ट दबावात ते झालं का, सन्माननीय तेव्हाच्या न्यायाधीशांचं जे कायदेविषयक आकलन होतं ते अत्यंत चुकीचं होतं का त्यांना एका विशिष्ट धोरणाप्रमाणे असंच वागायचं होतं का, पुढच्या निवृत्तीनंतरच्या काही लाभाच्या पदाचा त्यांना आस होती वगैरे, असे कुठल्याही पद्धतीचं विश्लेषण हे वेगळ्या पद्धतीनं सोशल मीडियावरती पण होऊ शकतं. तुमच्या आणि माझ्या मनामध्ये पण हे प्रश्न येऊ शकतात. आणि म्हणून जी गोष्ट गुजरात सरकारनं करायला नकार दिलेला होता, जी गोष्ट सीबीआयने करायला नकार दिलेला होता, जी गोष्ट महाराष्ट्र सरकारनं तत्सम तपास यंत्रणांनी तेव्हा ज्यांनी निवाडा दिला त्या न्यायाधीशांनी करायला नकार दिलेला होता, ती गोष्ट मान्य करून बिल्किस बानोच्या आरोपींना सोडण्याबद्दलचा जो निर्णय गुजरात सरकारनं घेतला त्याला आता रोख लावली सर्वोच्च न्यायालयाने आणि पुन्हा सांगितलं की हा अधिकार तुम्हाला नाही, आता हा महाराष्ट्र सरकारला. सो हाच धागा पकडून ज्यावेळेला श्री शरद पवार यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर महाराष्ट्र सरकारचे अशा गुन्ह्यातल्या आरोपींना सूट आणि सवलत देण्याचे जे नियम आणि कायदे आहेत ते जर आपण बघितले तर ते सूचित करतात की भलेही भारतीय जनता पार्टीच्या सरकारची ह्या आरोपींना सोडावी अशी भावना असेल, की जी शक्यता मला कमी वाटते, ती भावना असली तरी सुद्धा या आरोपींना जसं गुजरातमध्ये झालं तसं होण्याची शक्यता नाहीये. आता कविता आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. कविता, मी त्याचं कारण पण तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये शिक्षेमध्ये सूट देण्याचा जो नियम आहे तो असा आहे की अल्पवयीन आणि महिला यांच्या संबंधी जर एखादा गुन्हा घडला असेल
आणि त्या गुन्ह्यामध्ये जर आरोपीला शिक्षा झाली असेल तर अशा आरोपीनं कमीत कमी 20 वर्ष जेलमध्ये राहायला हवं. 20 वर्ष त्यांनी जेलमध्ये मॉनिश त्यांनी जर जेलमध्ये कैलास त्यांनी जर जेलमध्ये एवढा काळ जर आपला व्यतीत केला तरच या आरोपींना मुक्तते संदर्भामध्ये त्या संबंधित जेल अथॉरिटी आणि संबंधित मंडळींचं गणेश त्यांचं म्हणणं मान्य करून मग महाराष्ट्र सरकार विचार करू शकतं. पण त्याहून पुढे आणखीन एक त्यात नियम आहे. हा तर अल्पवयीन आणि महिलांच्या संदर्भातला. पण अल्पवयीन आणि महिलांच्या संदर्भातला एखादा गुन्हा घडला असेल आणि ज्याला आपण रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट व्हायलन्स म्हणतो किंवा अशी मानवी आकलना बाहेरची कृती की ज्यातनं मृत्यू झालेला आहे, बलात्काराची घटना घडलेली आहे, केदार, तर अशा केसमध्ये महाराष्ट्र सरकारचा नियम आहे की अशा केसमध्ये किमान 28 वर्ष त्या आरोपीनं कोठडीमध्ये काढायला हवी. आता ह्या दोन्ही म्हणजे आधीच्या प्रकरणामध्ये की जिथे अल्पवयीन आणि महिला संदर्भातला गुन्हा आहे तिथे 20 वर्ष मर्यादा आहे महाराष्ट्राची आणि त्याहून अधिक जर गुन्हेगारी स्वरूपाचं मोठं कृत्य असेल तर ती 28 वर्षाची मर्यादा आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र सरकारनं समजा नियम बदलायचं जरी ठरवलं तरी ते रिट्रोस्पेक्टिव्हली लागू शकत नाही. जसं राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की निवडणूक आयोगानं जरी एकनाथ शिंदे यांना पक्ष दिलेला असला तरी तो निर्णय हा तुम्ही पूर्वलक्षी प्रभावानं ह्या केसमध्ये घेऊ शकत नाही. तसंच कायदेविषयक गोष्ट अशी आहे की एखादा कायदा हा नव्याने बनला तर यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी किंवा त्यातल्या तरतुदींचा उपयोग करता येत नाही. तसंच महाराष्ट्र सरकारनं जरी ह्यामध्ये नियम बदलायचे ठरवले तरी सुद्धा, कारण आपल्याला असं माहिती नाही की ते तसा काही विचार करतायत, तरी सुद्धा कोणत्याही सरकारला बिल्किस बानोचे हे जे दोषी आरोपी आहेत त्यांना जेल बाहेर पाठवता येणार नाही. त्यांना ती सवलत देता येणार नाही प्रीती. कारण त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र सरकारचे नियम असे सांगतात. आणि म्हणूनच एका वाक्यात सांगायचं झालं तर या 2 आठवड्यामध्ये ह्या ज्या आरोपींना पुन्हा जेलमध्ये जायचं आहे तर त्या आरोपींचा सर्वोच्च न्यायालयाच्या नव्या निवाड्यानंतर हा पुढचा 15 वर्षाचा काळ किमान जेलमध्ये जाणार आहे आणि ते बाहेर येणार नाही. तर ह्यातली जी दिलासादायक गोष्ट होती, कारण इतका वाईट पद्धतीचा गुन्हा घडल्यानंतर एखाद्या महिलेच्या 3 वर्षाच्या मुलीचा तिच्या डोक्यामध्ये हत्यारांनी काय जे काही तुमच्या हातातलं साहित्य असेल त्यांनी वार करून तिचा बळी घेतल्यानंतर, एखाद्या 19 वर्षाच्या तरुणीवरती सामूहिक अत्याचार केल्यानंतर जर आरोपी कुठल्या ना कुठल्या स्ट्रेंज अशा सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यामुळं जेल बाहेर येत असतील तर त्यांची जागा हे मुक्त जग नाहीये, त्यांची जागा हे जेलच आहे. आणि म्हणूनच या मधल्या ओळीत आपण हे विश्लेषण करून सांगितलं की हो, इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हे सगळे आरोपी हे जेलमध्येच राहणार आहेत. कारण आपल्या महाराष्ट्र सरकारनं या संदर्भातले जे नियम आहेत ते खूप आधीच बनवलेले आहेत आणि ते अत्यंत कडक आहेत. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या सुद्धा करा. आणि मधल्या ओळीच्या या कार्यक्रमाला तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहत आहात. लाखोच्या संख्येनं लोक पाहत आहेत आणि व्यक्त होत आहेत. आमची विनंती आहे की असाच हा कार्यक्रम तुम्ही पाहत राहा. काही मौलिक तुमच्या सूचना असतील तर त्याचं जरूर मनपूर्वक स्वागत. थांबूया आज आपण दिवसभर महाराष्ट्र सरकारच्या संदर्भातला जो निवाडा येणार आहे त्याकडं आपलं लक्ष असेल. साधारणपणे तुम्ही तुमच्या मनात अंदाज बांधलाच असेल की काय निवाडा येऊ शकतो. पण कायद्याच्या दृष्टीनं हा निवाडा हा ऐतिहासिक ठरणार असल्यामुळं त्याबद्दल आपल्याला विश्लेषण करावंच लागणार. थांबूया, पुन्हा भेटू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.